नमस्कार. मी विशाल फुटाणे. माझं इतिहास व पुरातत्व या विषयामध्ये एम.ए. एम.फिल आणि सध्या माझी पी.एच.डी चालू आहे. सोमनाथचं जे मंदिर 12 ज्योतिर्लिंगामध्ये येतं आणि गुजरातच्या या समुद्र तटावरचं जे मंदिर आहे त्या मंदिराबद्दल आपण चर्चा करणार आहोत. वास्तविक सोमनाथच्या मंदिराची जी माहिती आहे किंवा सोमनाथच्या मंदिराबद्दल जे आपल्याला ते मंदिर त्या काळात कसं होतं या संदर्भात जी माहिती आपल्याला मिळते ती अरबी पुस्तकातून आपल्याला मिळते. आणि हेनरी इलियट नावाचे एक परराष्ट्र सचिव होते ईस्ट इंडिया कंपनीमध्ये. त्यांनी काही हस्तलिखितं जमवलेली होती आणि त्या हस्तलिखितामध्ये ज्या अरबी लेखकांनी लिहिलेली हस्तलिखिते होती त्या हस्तलिखितामध्ये सोमनाथाच्या मंदिराचा उल्लेख आणि सोमनाथाच्या मंदिराचा इतिहास. आता अरबी लेखकांनी इतिहास लिहिला म्हणलं तर ते सर्व जे अरबी आक्रमक होते, आता त्यांना आपण आक्रमक म्हणतो, त्या राजांचं त्यांनी लिहिलं असणार. त्यामध्ये गझनीचा मेहमूद असेल, मोहम्मद बिन कासिम असेल आणि त्यानंतर अलाउद्दीन खिलजीचा इतिहास असेल, अशी काही अरबी पुस्तकं आपल्याला बघायला मिळतात. सोमनाथ मंदिराबद्दल आपण जी चर्चा करणार आहोत, जी तुम्हाला मी कधी कुठे ऐकलेली माहिती नाही तुम्हाला आणि ती शास्त्रीय आधारावर आहे. पुस्तकामध्ये साधारणतः 1847च्या पुस्तकामध्ये ती नोंद झालेली आहे त्या माहितीची सगळी. आणि ते पुस्तक लिहिलं गेलेलं आहे साधारणतः 11व्या शतकामध्ये. भारत का इतिहास या नावाचं पुस्तक आहे. या पुस्तकाची जे संपादक आहेत केंद्रीय हिंदी मंत्रालय, भारत सरकारने पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे. ब्रिटिशांचं एक धोरण होतं, ज्या काळात एखादा नवीन प्रांत जे जिंकायचे, एखाद्या नवीन राजाला ज्यावेळी जिंकायचे त्यावेळी ब्रिटिश काय करायचे, त्यांचं दप्तर ताब्यात घेत होते अगोदर. त्यामुळे त्यांना त्या राज्यात किंवा त्या देशामध्ये काय आहे हे त्यांना त्यांच्या दप्तरावरून त्यांना ते खजाना वगैरे घेत नसायचे ब्रिटिश. अगोदर कागदपत्रांनी त्या खजाना तो दप्तर ताब्यात घेत होते ब्रिटिश लोक एखाद्या राज्य जिंकल्यानंतर. पारसी ग्रंथ देखील तिथे मोठ्या प्रमाणात होते. काही सिंधचा इतिहास सांगणारे काही ग्रंथ पण होते. आता आपण जी सोमनाथाची जी माहिती आपण बघणार आहोत किंवा जी मी तुम्हाला जी माहिती देणार आहे ती माहिती असारुल बिलाद हा जो मूळ अरबी ग्रंथ जो आहे त्या मूळ अरबी ग्रंथचं पारसीमध्ये रूपांतर झालेले आणि जकरिया अल किजविनी यांनी लिहिलेला तो ग्रंथ मी त्या ग्रंथातली तुम्हाला माहिती देणार आहे. त्या ग्रंथातल्या पान नंबर 64वर याची पूर्ण माहिती आलेली आहे. गझनीचा मेहमूद हा असा योद्धा होता की त्याने भारतावर 17 वेळा स्वारी केली आणि 17 वेळा वेगवेगळ्या प्रांतावर त्यांनी स्वारी केली आणि विशेष म्हणजे वेगवेगळ्या ऋतूमध्ये त्यांनी स्वारी केलेली आहे. तो 6 महिने भारतामध्ये यायचा आणि 6 महिने परत तिकडे तो गझनीला जायचा. त्यामुळं भारताच्या जे पूर्वीचे जे राज्य, प्राचीन भारतातले जे राज्यकर्ते होते, इस्लामला या भारतामध्ये राज्य करण्याकरता पोषक वातावरण मोहम्मद गझनवीनं केलं होतं आणि गझनीचा मेहमूद म्हणून तो प्रसिद्ध आहेच. त्याच्यासोबत जे काही इतिहासकार, अरबी इतिहासकार वगैरे आलेले होते त्यांनी सोमनाथाच्या मंदिराची माहिती लिहून ठेवलेली आहे. आता तुम्हाला मी सांगतोय, यह भारत का एक प्रसिद्ध नगर है जो समुद्र तट पर स्थित है और जिससे लहरें टकराया करती है. इस स्थान की आश्चर्यजनक वस्तुओं में एक मंदिर है जिसमें सोमनाथ की मूर्ति रखी हुई है. यह मूर्ति मंदिर के बीच में स्थित है और इसके नीचे कोई आधार नहीं था और न ऊपर इसे कोई चीज़ से लटकी हुई है. हिंदू लोग इसका बड़ा सम्मान करते हैं और इसको इस प्रकार से हवा में तैरती हुई देखकर कोई भी अचंभित हो जाता है, चाहे मुसलमान हो या कोई काफिर हो. सोमनाथच्या भव्य मंदिरामध्ये इथे एक सोमनाथची मुख्य मूर्ती ठेवली गेलेली आहे. या मुख्य मूर्ती ही हवेत तरंगत आहे. ह्याच्यामध्ये खाली कुठला आधार नाही आणि वर कुठलं ते लटकवलेलं नाही आहे. अशा पद्धतीने त्याने सोमनाथाच्या मंदिराचा उल्लेख, सोमनाथाच्या मंदिराचं वर्णन त्याने त्या पुस्तकामध्ये केलेलं आहे. तो म्हणतो की हे जे मंदिर आहे ते हिंदू लोकांमध्ये खूप प्रसिद्ध असून चंद्रग्रहण के समय हिंदू लोग इसकी यात्रा किया करते हैं. 1 लाख से अधिक एकत्र हो जाते हैं. उन लोगों का विश्वास था कि आत्मा शरीर को छोड़कर यहाँ आती है और यह मूर्ति अपनी इच्छा अनुसार उन्हें पुनर्जन्म के सिद्धांत अनुसार दूसरे शरीरों में भेजती है. सोमनाथ में 500 सुंदरिया युवतियाँ रोज गाना गाती है और नृत्य करती है. 500 के स्तंभ पे खड़ा हुआ ये मंदिर
जहाँ हर एक स्तंभ पर एक लड़की, एक युवतियाँ नृत्य करते हुए रहती है। यह बहुमूल्य मंदिर रत्नों से और सोने से गढ़ा हुआ है। 200 मन सोने की एक श्रृंखला है। जब एक प्रहर की रात्रि हो जाती है तब यह दूसरी श्रृंखला में घंटियाँ बजती है और दूसरे लोग यहाँ आ जाते हैं। 3 प्रहर में यह मंदिर के काम चालू रहते हैं। गजनीचा मेहमूद पहिल्यांदा या मंदिराच्या समोर आला, मंदिरात जवळ आला। सगळ्यात महत्त्वाचं, मूर्ति को देखकर सुल्तान मोहम्मद गजनवी चकित हो गया। उसने आदेश दिया कि मंदिर के कोष को हथिया लिया जाए और दूसरी चीज़ें लूट ली जाए। मंदिर में सोने और चांदी की अनेक मूर्तियाँ थी और कितने ही रत्नजड़ित पात्र थे। भारत के बड़े बड़े व्यक्तियों ने भेंट दिए थे। इस मंदिर की मूर्तियाँ वस्तुओं का मूल्य 20,000 दिनारों से भी अधिक था, ऐसा सैरुल बिलाद में लिखा है। जब सुल्तान मंदिर के अंदर आया तो अपने साथियों से पूछा कि मूर्ति के चमत्कार के बारे में उसने पूछा कि ये मूर्ति हवा में क्यों तैर रही है, किस आधार पर ठहरी हुई है। तब सुल्तान ने एक आदमी को आदेश दिया कि जाकर एक भाले के द्वारा ऊपर नीचे और चारों तरफ देखो क्या आधार है। उसने देखा, उत्तर दिया कि भाले को कहीं भी कोई रुकावट नाही हुई। ज्यावेळी मोहम्मद गजनवी ज्यावेळी मंदिरामध्ये गेला त्यावेळी हवेत तरंगणारी मूर्ती तो बघितला। तो हवेत तरंगणारी मूर्ती बघितल्यानंतर ते त्याच्याकडे एक आश्चर्यचकित होतं की हे कुठल्या आधारावर आणि कुठल्या चमत्कारावर हे मूर्ती हवेत तरंगते आहे। जे शिवलिंग तरंगत आहे सोमनाथ मंदिराचं, हे हवेत का तरंगत आहे। हे ज्यावेळी मोहम्मद गजनवीला ज्यावेळी आश्चर्य वाटलं, त्याने त्याच्या एका सरदाराला सांगितलं की जा आणि आतमध्ये भाला लावून बघ। शिवलिंगाच्या वर खाली चारी बाजूला त्याने भाला लावलं तर ते कुठल्याही प्रकारचं त्याला रुकावट तिथे दिसली नाही। सुल्तान के अनुचर ने उनसे कहा कि यह मूर्ति का जो छत्र है चुंबक से बना हुआ है और ये जो इसका गर्भगृह है जो वो चुंबक के तत्वीय गुणों से भरा हुआ वो गर्भगृह है। ये जो गर्भगृह है जो चुंबक तत्वीय से बना हुआ है, इसलिए मूर्ति हवा में तैर रही है और उसके ऊपर जो चुंबक लगे हुए हैं, चुंबक के बड़े बड़े पत्थर लगे हुए हैं, इसलिए मूर्ति हवा में तैर रही है। तब सुल्तान ने ऊपर के पत्थर हटाने के लिए कहा। जब वो पत्थर हटाए गए तब शिवलिंग नीचे आया। जब ऊपर के 2 पत्थर हटाए गए तो प्रतिमा एक और झुकने लगी और जब अधिक पत्थर हटाए गए तो और भी झुकी। अंत में वो भूमि पर आके गिरी। पद्धतीनं हे एक अरबी इतिहासकार, भारताचा इतिहास आपण काय लिहितो त्यापेक्षा भारतीय इतिहासाबद्दल परकीय इतिहासकारांनी भारताबद्दल काय लिहून ठेवलेलं आहे हे आजपर्यंत सर्वसामान्यांना माहीत नाही। माझा असा एक संकल्प आहे की पाश्चात्य इतिहासकारांपेक्षा अरबी इतिहासकारांनी, पाश्चात्य इतिहासकारांनी व इतर परदेशी इतिहासकारांनी आपल्या भारताबद्दल काय लिहून ठेवलं आहे हा सांगण्याचा माझा एक उद्देश असेल आणि त्यातलं हे पहिलं पान आहे।